आपल्या शरीराची किंवा आरोग्याची काळजी घेत असताना आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं ते आपल्या केसांकडे. म्हणूनच सिल्की आणि स्मूथ केस दिसण्यासाठी महिन्यातून एकदा तरी हेअर स्पा केलाच पाहिजे. हा हेअर स्पा कसा करायचा दाखवतात ब्युटी एक्सपर्ट पूर्वा देवारे. हाय फ्रेंड्स, मी पूर्वा देवारे. क्वीन स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता समर सीझन स्टार्ट झालंय. नुकतीच होळीसुद्धा होऊन गेली आहे. एवढ्या ड्रायनेसमुळे आपले केस डॅमेज होतात. त्यासाठी तुम्हाला आज मी दाखवणार आहे हेअर स्पा. चला तर मग सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत शमाजी. शमाजींचे केस ड्राय आहेत, व्हॉल्यूमही थिक आहे आणि ट्रॅव्हलिंग वगैरेमुळे थोडंफार फ्रिझीनेस आलंय. त्यांच्या केसांसाठी मी आज करणार आहे नरिशिंग हेअर स्पा. त्याच्यामध्ये आपण एक प्रोसेस करणार आहोत ज्यात आपण त्यांचे केस शॅम्पू करू, त्यांना एक मसाज करणार आहोत युझिंग सम इसेन्शियल ऑइल्स अँड मास्क आणि स्टीम देऊन ते नरिश करणार आहोत. नंतर वॉश केल्यानंतर तुम्हाला त्यांचे केस खूप सिल्की आणि सॉफ्ट दिसतील. चला सुरुवात करूया शॅम्पू करून. शमाजी प्लीज. आपलं आता हेअर वॉश करून झालेलं आहे. शॅम्पू केल्याने केसांवरचे डर्ट, पोल्युशन हे सगळं क्लीन होतं आणि केस पुढच्या ट्रीटमेंटसाठी रेडी होतात. ॲक्च्युली आपले क्युटिकल्स आहेत ना ते ओपन होतात, जेणेकरून आपलं जे नेक्स्ट मास्क आहे ते डीपली पेनिट्रेट होईल. आता आपण कंडिशनिंगला सुरुवात करूया. केसांचं सेक्शनिंग करून घेते मी. चार सेक्शन्स करते मी. हा जो स्पा आहे हा आपण स्कॅल्पला सुद्धा करणार आहोत, म्हणजे स्कॅल्पचं ड्रायनेस आहे ते सुद्धा कमी होतं. ब्रशचा वापर करून मी लावून घेते. एक सेक्शन आपला कंप्लीट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण सगळे सेक्शन करणार आहोत. हेअर स्पा का करावा, तर बेसिकली आपण चेहऱ्यासाठी फेशियल हे दर महिन्याला करतोच, पण केसासाठी तितकंसं काही होत नाही. म्हणजे रोजचं आपलं शॅम्पू कंडिशनच्या व्यतिरिक्त इतर काहीही होत नाही. हेअर स्पा केल्याने आपण केसांचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करतो. त्याच्यामध्ये डीप लेवलला नरिशमेंट होतं. म्हणजे रोजचं आपलं जे वेअर अँड टेअर आहे, ट्रॅव्हलिंगमुळे असेल किंवा कोंब करून असतं, ते सगळं रिपेअरिंग होतं. त्यामुळे निदान महिन्यातून एकदा तरी हेअर स्पा हा नक्कीच करावा. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या केसांना हेअर मास्क लावून झालाय. हा मास्क लावून ह्याच्यावरती मी आता एक लाईट मसाज करणार आहे. ह्या मसाजने रिलॅक्सेशन मिळतं.
अशा पद्धतीने आपला मसाज करून झालेला आहे. मसाज नंतर आपण केसांना हॉट स्टीम देणार आहोत, ज्याच्यासाठी मी हॉट टॉवेलचा वापर करते. स्टीम दिल्याने केसावरती लावलेला जो मास्क आहे तो व्यवस्थितरित्या रूट्समध्ये आणि केसाच्या आतपर्यंत पोचतो. पाच ते 10 मिनिटं आपण हॉट टॉवेलने स्टीम दिली. आता आपण वॉश करणार आहोत. आपण आता टॉवेल ड्राय केलेले आहेत. ब्लास्ट ड्राय करणार आहे मी केस. आपण ब्लो ड्राय नाही करणार, त्याने केस ड्राय होतात. त्यामुळे आपण आता छान त्याची ट्रीटमेंट केलेली आहे, तर आपण हलकेसे ड्राय करणार आहोत. थर्टी 30% केस ड्राय करून मी त्याच्यावरती हेअर सिरम लावले. हेअर सिरम लावल्याने आपले केस प्रोटेक्ट होतात. काइंड ऑफ सनस्क्रीनचं काम करतं ते आपल्या केसांसाठी. त्यांनी केसांना शाईन येते, फ्रिझीनेस दिसत नाही आणि मॅनेजेबल राहतात. सिरम लावून झाले. क्लायंटला हवं असेल तर ते केस असेच ड्राय करू शकतात नॅचरली. त्याने केसांमध्ये शाईन चांगली राहते. आणि जर कुठे जायचं असेल इव्हेंटसाठी वगैरे तर नॅचरल ब्लो ड्राय केला तरी चालतो. म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग न करता लाईट पॅडल ड्राय करू शकता. अशा पद्धतीने आपला हेअर स्पा करून झालेला आहे. ह्याच्या केसांमध्ये खूप छान शाईन आली आहे, फील पण सॉफ्ट झालंय. तुम्ही असा हेअर स्पा ट्राय करा आणि तुमचे केस मेंटेन ठेवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.